नमस्कार. सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे, श्री यात्रा ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी 12 राशींबद्दल बोलणार आहे. पण त्याचबरोबर बोलणार आहे एक सुंदर अशी वास्तू टिप्स. तर ती व्हिडिओच्या शेवटी असणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर चला बघूया आजची दिनांक 25 फेब्रुवारी 2026 वार बुधवार नक्की काय म्हणतोय 12 राशीसाठी. सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीसाठी आज आर्थिक विचार खूप महत्त्वाचे आहेत. उतावळा निर्णय घेऊ नका, कामात स्थिरपणा थोडासा ठेवा. वृषभ राशीचा विचार केला तर आनंद व स्थैर्य ह्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. नात्यांमध्ये थोडासा उबदारपणा ठेवा. खर्च थोडे संतुलित करा. मिथुन राशीचा विचार केला तर संवादातून लाभ आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. काही नवीन नवीन कल्पना तुम्हाला आज सुचतील. त्याचबरोबर काही गोष्टींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर भावनिक शांती, घरगुती सौहार्द तुम्हाला आज मिळणार आहे. अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य ठिकाणी वापरून तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर करिअरमध्ये तुम्हाला आज गती प्राप्त होणार आहे. परिश्रमांचं फळ तुम्हाला आज मिळू शकतं. तर संयम आज तुम्हाला आवश्यक आहे. कन्या राशीचा विचार केला तर अचूकता व शिस्त, त्याचबरोबर आरोग्यामध्ये सुधारणा ह्या 2-3 गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक आहेत. तर तुळ राशीचा विचार केला तर नात्यांमध्ये तुमचा समन्वय साधला जाणार आहे. आर्थिक संतुलन तुमचं योग्य असं असणार आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर गंभीर विचार आणि शांत रणनीती याचा तुम्हाला फायदा होणार आहे. धनुराशीचा विचार केला तर काही प्रवास तुमचा योग आज तुमचा घडत आहे. काही बाबतींमध्ये सकारात्मकता आजच्या दिवसभर तुम्ही ठेवा. तुमचा दिवस खूप शुभ असा आहे. मकर राशीचा विचार केला तर जबाबदाऱ्या तुमच्या वाढणार असल्या तरी तुम्ही केलेली मेहनत ही तुमच्या वरिष्ठांकडे उत्तमरित्या पोहोचणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर आज तुमच्या हातून काही ना काहीतरी सामाजिक कार्य घडणार आहे. मीन राशीचा विचार केला तर मनशांती आणि आध्यात्मिक ऊर्जा तुमची आज वाढणार आहे. तर 12 राशीच्या भविष्यानंतर आपण बघत असतो नेहमी वास्तू टीप. तर आजची वास्तू टीप या की झोपताना डोके नेहमी दक्षिण किंवा पूर्वेकडे असावे. उत्तर दिशेकडे डोके टाळावे. तर कसे काय, त्याने काय होतं, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी तुमचं संतुलन साधलं जातं. त्यामुळे झोप सुधारते आणि तणाव कमी होतो. तर या सगळ्या वास्तू टिप्सकडे तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघा आणि त्याचा अभ्यास करा आणि त्या तुम्ही प्रत्यक्षात आणा. त्याने तुमचा आयुष्यभर फायदाच होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.